माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय नव्हे तर वैचारिक मतभेद होते। दोघांनी मिळूनच ते वाद संपुष्टात आणले, असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने सांगलीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय। शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण मंगळवारी झाले। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अनिल बाबर, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड उपस्थित होते। पवार म्हणाले, MIDCच्या माध्यमातून राज्यभर जो उद्योग विस्तार झाला त्यात तत्कालीन उद्योग मंत्री म्हणून राजाराम बापूंचे योगदान महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र काँग्रेसची धुरा सांभाळत ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले। ग्रामविकास, महसूल आणि उद्योग अशा खात्यांचं मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले। लोकांच्या प्रश्नांसाठी मेहनत घेताना ते थकले नाहीत। जळगाव ते नागपूर दरम्यान जी पहिली शेतकरी दिंडी निघाली त्यात आम्ही सगळे थकून थांबलो, पण अविश्रांत यात्रा पूर्ण करणारे केवळ राजाराम बापू आणि प्राध्यापक ND पाटीलच होते।